हॅलो फ्रेंड्स, मी मोहिनी तुमचं हक्काचं यूट्यूब चॅनल स्वास्ती मेकअप अँड ब्युटीवर तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत सेल्फ ब्रेड कशी करायची ते, म्हणजे स्वतःची वेणी स्वतः घालायची। पण आज आपण करणार आहोत सागर वेणी। सागर वेणी घातल्यामुळे काय होतं, जर आपले स्टेप कट आहे, लेयर कट आहे, फेदर कट आहे, असे वेगवेगळे हेअर कट्स आहेत आपले, आणि मग आपले हेअर कट्स असल्यामुळे आपली साधी वेणी आपल्याला घालता येत नाही, कारण त्यातून ह्या लेयर स्टेप्स बाहेर निघायला लागतात। आणि जर तुमचे केस असे असतील माझ्यासारखे छोटूशे, तर त्याची खूप छोटी वेणी येते जेव्हा आपण साधी वेणी घालतो तेव्हा। पण ह्याच केसांची जर आपण सागर वेणी घातली तर ती बऱ्यापैकी मोठी दिसते, जरा लांब दिसते आणि छानही दिसते, स्टायलिश असा एक लुक येतो। तीच आपण स्वतःची स्वतः कशी घालायची ते आज बघणार आहोत। चला तर मग बघूया सागर वेणी कशी घालायची। जसं की मी आता इथून एक सेक्शन घेतलाय छोटा, हा असा छोटा सेक्शन उचलायचा आहे, त्याचे 3 भाग करायचे आहेत आणि त्याची वेणी घालायला सुरुवात करायची। तिन्ही भाग सेम घ्यायचे आहेत आणि आरशासमोर उभं राहून आपण जेव्हा वेणी घालू तेव्हा आपल्या लक्षात येतं की कुठला भाग असा उंच गेलाय का, लूज झालाय का, टाईट झालाय का। आणि एक एक सेक्शन त्याच्यात छोटे छोटे सेक्शन घेऊन ऍड करायचे आहेत। जितकं छोटं सेक्शन घेऊ तितकी आपली लॉंग वेणी येणार आहे। दोन्हीकडून सेम सेक्शन ऍड करायचे आहेत, हे असे। छोटे छोटे सेक्शन ऍड करत जायचं आहे। हे मागून पण छोटे छोटे सेक्शन माहिती दिसते बघतात, छोटे छोटे सेक्शन ऍड करायचे आहेत। असे एक एक सेक्शन ऍड करत जायचं आहे वेणीमध्ये। तुम्ही जर साडी वगैरे घातली असेल तर तुम्ही अजून खालपर्यंत ही वेणी घालू शकता, पण आज मी कुर्ती घातलेली आहे सो मी इथेच संपवणार आहे ती। हा असा लुक ह्या वेणीने येणार आहे। तुम्हाला जर ही सागर वेणी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। एका वेळी जरी नाही जमली तरी एक 4-5 वेळा ट्राय केलं की नक्कीच जमेल। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवर अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। अशीच एक युजफुल टिप घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे। तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि सुंदर दिसा, कारण सुंदर दिसणे हा या जगातील प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे।